गेले 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला पंचांच्या बरोबर बाजूला झेल टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का आणि रात्रीच खेळ चाळे असं पण म्हटलं जातं की आता मैदानाच्या मध्ये मध्यरात्रीपासून आपण थोडेसे हळूहळू पुढे जाणार आहोत. 5 सेकंड सेमीफायनल आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा साहिम चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतात. कोमल तेज 11 संघाने जशी विकेट मिळवली तसं मात्र आमचे पप्पूदादा सपकाळ प्रचंड खुश होत आहेत, कारण संघ त्यांचा सेकंड सेमीफायनलमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दर्शनजी सांगुळकर यांचा संघ स्वरा 11 आहे. त्यावेळेस ड्राईव्ह करत असताना कबाच्या दिशेने बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग करण्यात येते आणि आता 2 धाबा मिळतील सहसने. अनिकेत कुलकर्णी येतात मैदानाच्या मध्ये. एक विस्फोटक खेळाडू नेहमी सातत्याने मयूर ग्रुप बदलापूर संघासाठी खेळ करत आलेला आहे, परंतु आज स्वरा 11 संघासाठी संघाचं नेतृत्व करत असताना आपण पाहतोय. 2 धावा इथे एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. पहिलं षटक आपण पाहतोय किती धाबा जमवण्याचा प्रयत्न करेल स्वरा 11 या मॅच मध्ये आपल्याला पाहायचं. स्ट्रीट डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा बेडॉनला फटका चांगला पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूर ग्रामस्थ मंडळ बदलापूर गाव यांच्या वतीने ही स्पर्धा चालू आहे. BGPL 2024 पर्व पहिला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम संपूर्ण टीम मॅनेजमेंट कमिटीने केलेलं आहे, ज्यामध्ये कुणाल पेनकर असतील, त्यानंतर उमेश सोनकर, अनिकेत कुलकर्णी, प्रतीक तरे, विलास निरगुडा आणि निरंजन पिसेकर अशा अनेक दिग्गज ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या सर्व खेळाडूंना एकत्रितरित्या एकाच प्लॅटफॉर्मवरती आणण्याचं काम आज या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे आणि हे होणं फार गरजेचं. प्रत्येक गावामध्ये सध्याच्या घडीला जेव्हा जेव्हा IPL फॉर्मॅट आला त्यानंतर अभयजी पाटोळे सर आपण पाहतो प्रत्येक गावोगावमध्ये तुम्हाला लीगच्या मॅचेस पाहायला मिळाल्या आणि ते एकीचं बळ कदाचित आपण पाहतोय. जो काही वादविवाद प्रत्येक गावामध्ये असतो तो मात्र कुठेतरी दूर ठेवून एकत्रितरित्या सर्वांना अगदी आपण पाहतोय चांगल्या स्पर्धेचं आयोजन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय दुसरा फलंदाज झाला बाद. 5 धावसंख्या असताना हा दुसरा धक्का लागला तो स्वरा 11 संघाला. हे होणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहतो प्रत्येक गावोगावी लीग फॉर्मॅट मॅचेस. आता आपण पाहिलं तर नुकताच होळीचा सण झाला, त्याच्या मुहूर्तावरती अनेक गावामध्ये तुम्हाला अनेक लीग पाहायला मिळाला, मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या आणि नक्कीच आपण पाहतो त्याचंच औचित्य साधून कुठेतरी मागे पुढे का होईना परंतु बदलापूर गावाने एक वेगळी संकल्पना अंमलात आणलेली पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती 2 गडी गमावलेत आणि आता शेवटचा अंतिम बॉल साहिमचा आपण पाहतोय. समोरच्या एंड कडून बीटभट्टी एंड कडून हे षटक आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो. आउटफील्ड सजलेली अगदी आपण पाहतो लश ग्रीन आउटफील्ड, अगदी जणू काही गवताचा गालीच्या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये पसरलेला आपण पाहतोय. अत्यंत सुंदर क्रीडांगण. जणू काही प्रत्येक खेळाडूला असं वाटेल की वानखडे स्टेडियमवरती हा सामना आपण खेळतोय आणि तशी फिलिंग हे प्रत्येक ग्रामीणच्या खेळाडूला येत असताना आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट विश्व देखील कुठे मागं राहिलेलं नाही आहे. आता सध्याच्या घडीला आणखीन एक शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे ISPL ने या स्पर्धेने. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना 2 बाद 5 धावा. थोडीशी खराब अवस्था आपण पाहतोय. संत वाहते इंद्राणी या पद्धतीने आपण पाहतोय. धावसंख्येवरती स्लोप स्टडी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना स्वरा 11 संघाचा भरपूर मोठी स्वप्न आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघाची,
म्हटलं जाताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक वाक्य मला आठवतंय, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावरती पडतात, स्वप्न खरी ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीयेत. आणि आता तुम्हाला त्याच स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे. उठा आणि आता संघर्ष करा. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती 5, षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज येतात. मैदानाच्या आत बॉलिंग ट्रॅक वरती तेज कोमल 11 या संघाच्या वतीनं गुरुदेव. नाव भरपूर चांगला, काम देखील तितकंच चांगलं त्यांना करावं लागेल या मॅच मध्ये. मी काल देखील सांगितलंय, श्रीकृष्णाने गीतामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवाकडे मागावं लागेल, आणि जर तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला देणं भागच पडेल. चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये, आणि तसा प्रयत्न आता मात्र गुरुदेव करेल का या मॅच मध्ये हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. प्रतीक तरे आमच्या समवेत आहेत, चांगले दर्जेदार गोलंदाज आहेत, वेग त्यांची ओळख आहे, परंतु सध्या इंजर्ड आहेत. यावेळेस फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने, बॉल चाललाय खडे स्टोक, लॉंग ऑफला क्लिअर करत असताना आउट ऑफ द पार्क, बॉल सीमा पार ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार आणि भव्य स्वागत केले अनिकेत कुलकर्णीने गोलंदाज गुरुदेवचं. आलेल्या या मिळतील 6 धावा. पाहायला मिळाले अनिकेत कुलकर्णीचे, आणि तिथे 6 धावा मिळाला. म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. हिम्मत नाही तर किंमत नाही, आणि विरोधक नाही तर प्रगती देखील नाही. यावेळेस आपण पाहतो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इथे मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपाने लीडिंग एज लागली आहे, टॉप एज. फलंदाज होतोय बाद. अनिकेत कुलकर्णीची मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येते. कदाचित या मॅचची प्राइज विकेट होती. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाव. मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. बदलापूर प्रीमियर लीग 2024 ची ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. खऱ्या अर्थाने या वर्षी जर या स्पर्धेमध्ये 6 संघ आहेत, ज्या खेळाडूने फॉर्म भरले नसेल, कदाचित या स्पर्धेमध्ये त्यांना स्थान मिळालं नसेल, पुढच्या वर्षी तुम्हाला एक वेगळं स्वरूप या स्पर्धेचं पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतो जिथे 6 संघ आहेत, प्रतीक तरी आम्हाला सांगतात कदाचित 10 देखील होतील, 12 देखील संघ या बदलापूर प्रीमियर लीग मध्ये खेळताना पुढच्या वर्षी 2025च्या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित काही खेळाडूने ही स्पर्धा गमावली असेल, मिस करत असेल बदलापूर प्रीमियर लीगला. अत्यंत सुंदर स्पर्धा आहे, काय फिलिंग आहे या क्रीडा नगरीमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय गोलंदाज 2 मध्ये गुरुदेव. यावेळेस इथे स्टामिंग स्ट्रोक, मिड ऑफला क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत, नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. आणखीन एकदा कलाकार असताना टीम स्वारा 11 संघाला 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. अगदी आपण पाहिलं तर आमचे सन्माननीय भरतदादा राऊत हे देखील माझा आनंद घेतात अगदी उशिरापर्यंत. स्वागत आहे भरतदादा आपलं.
अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व आहे या विभागामध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज गुरुदेव आहेत. आणि आता शेवटचा अंतिम बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न होता. आउट, अगदी आपण पाहता आउटसाइड ऑस्टमा चेंडू पाहायला मिळाला. रिटर्न क्रीजच्या थोडस बाहेर होता, पंचांनी ओळखलंय आणि ते वाईट बॉल. षटक क्रमांक 2 अभिजित कुलकर्णी यावेळेस टाप करण्याचा प्रयत्न आपण पाहतो कबच्या दिशेने. कब पॉइंटला क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज गुरुदेव त्या ठिकाणी पोहोचतात. एक धावाली. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये धाव फलकावरती फक्त आणि फक्त केवळ 13 धावा आहेत. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 13 धावा धाव फलकावरती आहेत. थोडीशी दयनीय अवस्था इतर म्हणणे या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते रोशन सर या मॅचमध्ये. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. उपांत्य फेरीची लढत आहे. प्रेक्षकांना उपांत्य फेरीमध्ये सामना अतिशय चुरशीचा हवा असतो. मेगा फायनल मध्ये सामना चुरशीचा हवा असतो. तसा सामना पाहायला मिळत नाहीये कदाचित अद्यापपर्यंत तरी. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. आज हे क्रीडांगण कोण जिंकणार हे आपल्याला पाहायचं आहे. कोणता संघ या क्रीडा नगरीमध्ये आपला अटके पार झेंडा गाडेल. षटक क्रमांक 3 मध्ये नन्ना येतात. तोही चेक बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा बिटबट्टी एंड कडून हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडला बॅट्समन रितेश. मोठा फटका खेळायचा होता. स्विंग अँड मिस, चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केलेत नन्नाने आणि अगदी आपण पाहतो अक्षरशः डॉमिनेट करत असताना पहिला चेंडू रितेश भोपीसाठी डॉट आलाय. ज्या रितेशने मागच्या मॅच मध्ये 2 षटकार लगावले होते तो रितेश भोपी आपण पाहतो आता सध्याच्या घडीला बॅकफुट वरती. या ऑन साइडला फटका चांगला आहे ताकदीच्या जोरावरती, परंतु एलिव्हेशन कमी मिळालंय. बॉल चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक फलंदाज होईल बाद. झेल बादच्या रूपानं 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5 लागत असताना 13 या धावसंख्येवरती स्वरा 11 टीमला. तर अनिकेत कुलकर्णीच्या बॅट मधून 2 षटकार आला ना, त्यानंतर एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि कुठेतरी आता संघ बाकफुट वरती आहे. एका पाठोपाठ म्हटलं जाताना प्रतीक तेरे सेनापती को गिराव, सेना आपने आप गिर जाएगी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आता सध्या घडतंय. आणि अनिकेत कुलकर्णी बाद झाल्यानंतर एका पाठोपाठ फलंदाज बाद होतात. धीरज पिसेकर येतात मैदानाच्या आत. आता न्यू बॅट्समन. धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय 1 डॉट, विकेट डॉट. पुन्हा एकदा पाठीमागे हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फाईन लेग मध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू टाबस झाला. फुल टॉसला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा लागली आहे. बॉल पाठीमागे आला. एक सिंगल मिळाली. आता एका धाबेसाठी झगडावा लागेल, संघर्ष करावा लागत आहे मैदानाच्या आतमध्ये. तेज कोमल 11 संघाचा पगडा अद्यापर्यंत तरी भारी आहे. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. इथे मात्र आताचा पिसारा फुलवलाय. सामावून घेत असताना आणखीन एक धक्का लागेल. नितेश पिसेकर होते. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन आउट. येतात कदाचित आपण पाहतो प्रत्येकाला संधी मिळेल की काय बॅटिंगची, कारण आता 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. किरण सोनावले येतात मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर अद्यापर्यंत या षटकामध्ये विचार केला नन्नाचा 1च धाव त्याने खर्च केली आहे जे मात्र धीरज पिसेकरला मिळाली. आणि आता शेवटचा अंतिम बॉल किरणसाठी. शफल झालेत. शफल क्रॉस होऊन करण्याचा प्रयत्न. इथे मात्र नॉस्टा गेंडला अगदी नन्नाला डायरेक्ट हिट करायचा होता. चेंडू गादर करता आला नाही. फर्स्ट सेकंड थर्ड अटॅम्प मध्ये देखील चेंडू होता तो निसटला. तोपर्यंत
अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या जोरावरती षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालेला आहे आणि 15 धावा या धावफलकावरती आहेत. 6 बाद 15 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड सेमीफायनल मध्ये प्रेक्षकांना मनोरंजन पाहायला मिळालं नाही अभय पाटोळे सर, कारण आता चौथ्या षटकाचा खेळ सुरू होईल. चौथ्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, कारण अगदी आपण पाहिलं तर एक वेगळा कानमंत्र दिला संघ मालकाने. मी तर म्हणेन तेज कोमल 11 या संघाला पप्पूदादा सपकाळ यांची टीम मीटिंग बऱ्याच वेळ अगदी आपण पाहिलं तर क्रीडांगणाच्या बाहेर चालू होती. जवळ रेनबो जवळ ती मीटिंग होती. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग असेल. कदाचित तो दिलेला कानमंत्र कुठेतरी प्रत्येक खेळाडूला उपयुक्त ठरलेला पाहायला मिळतोय. गणेश दादा भगत देखील आहेत जे मात्र संघाचे मेंटॉर आहेत. तेज कोमल 11 या संघाचे. शेवटचं षटक गोलंदाज ईसा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेट असं वाटत होतं की समोर खेळतात, परंतु संपर्क नाही आहे. ईसाचा बॉल पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आला. इन स्विंगर पाहायला मिळाला आणि जबरदस्त गोलंदाजी. मध्यम पेसर हा गोलंदाज ईसा चांगली गोलंदाजी करतात. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा आपण पाहतो झपकन अंगावरती आला. पाठची आतली कडा लागली आहे. एक धाव मिळेल. एकापेक्षा जास्त धावा काही मिळणार नाही आहेत. कदाचित आपण पाहिलं तर मेगा फायनलचं तिकीट बुक केलं आमदार 11 संघाने आणि आता त्यांच्या समोर कोणता संघ दाखल होईल हे देखील पाहायचं आहे. दुसरी तिकीट मेगा फायनलची कोणाला मिळेल यासाठी मात्र हा संघर्ष चालू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडंसं आत आला. डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहतो 4थं चालू आहे. स्लॉगरचं षटक. स्वरा 11 हा संघ आता सध्याच्या घडीला बॅकफूट वरती आहे. किमान आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय, परंतु इथे भरपूर साऱ्या अपेक्षा असताना देखील आणखीन एक फटका फसलाय. लॉंग ऑनला टिपली गेली असेल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय स्वरा 11 टीमला. फलंदाज बाद. भरतदादा राऊत यांचं आगमन झालं. हितेश तावडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. कदाचित आता तेज कोमल 11 संघाला सपोर्ट करण्यासाठी त्या संघाच्या स्क्वॉड मध्ये ते जमा होत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हितेश तावडे एक जबरदस्त कबड्डीपटू आहेत. बदलापूर संघासाठी नेहमीच त्यांनी चांगली सेवा केलेली आहे. अप्रतिम हा चेंडू आपण पाहतो. वन साइड कदाचित हा सामना पाहायला मिळेल का असं चित्र आता अस्पष्ट होत चाललेलं आहे, कारण 16 धावा आहेत अद्यापर्यंत. आपण पाहिलं तर 17 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. ओमकार सावंत सर आम्हाला माहिती देतात. आणि आता शेवटचा अंतिम बॉल. या डाबातील बाटची कडा पाठीमागे चालला. शॉर्ट थर्ड मॅनला तिथे फंबल झाले क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल झालाय, परंतु इथे 2 धावा होतील का कंप्लीट हे पाहायचंय. परंतु फलंदाज झालाय बाद आणि 17 धावा या धावफलकावरती आहेत. विजयासाठी 24 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये टीम तेज कोमल 11 या संघाला
त्यांना विनंती आहे आपण बागशी संपर्क करा. सोनू बांगड सर कुठे उपस्थित असाल तर त्यांना विनंती आहे आपण या. सोनू बांगड सर कुठे आहेत? सोनू बांगड सर इम्पॅक्ट प्लेयर वैभव पारसेकर या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे सह आयोजक देखील आहेत. अनेक जणांची मेहनत आहे. रोशन सर आपण पाहिलं ना तर स्पर्धा करणं म्हणजे एकट्याचं काम नाही आहे. अनेकांची साथ मिळणं फार गरजेचं आहे. आणि आता कदाचित आपण पाहिलं तर सेकंड सेमीफायनल चालू आहे. सोनू सर 18 धाबांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 18 धाबा म्हटलं तर अत्यंत लो स्कोरिंग मॅच आहे. नक्कीच आपण पाहतो तुमचं प्रेम तितकं आहे क्रिकेटवरती. आणि आता थेट जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. विलासचा पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो. बन्नाट स्पेल आणि पडल्यानंतर आउटसाइड द लेग स्टंप चेंडू पिचिंग झाला. अंपायर सिग्नल इट इज वाईट बॉल. सही पेत आणि नितेश हे दोन खेळाडू मैदानाच्या सलामीला. तेज कोबल 11 संघासाठी सातत्याने त्याने सलामीची धुरा सांभाळली आहे. आणि आता देखील मैदानाच्या आतमध्ये सलामीला येत असताना ओपनिंग पेअर मध्ये हे दोन खेळाडू आपण पाहतोय. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू पिचिंग झाला. वाईट बॉल. बॅटची कडा पाठीमागे बॉल चालला. शॉर्ट थर्ड मानला. फर्स्ट स्लीप मध्ये आपण पाहिलं तर चेंडू व्यवस्थित गॅदर केला. चांगलं कमबॅक करावा लागेल. जर मात्र अगदी आपण पाहतोय या सामन्यामध्ये पकड मजबूत करायची असेल ना तर अगदी टिचून गोलंदाजी करावी लागेल. या बेस पाकफुटला जाऊन कट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथे रन्स मिळतात 4. याच दरम्यान आमचे रमेश दादा आणि एकनाथ दादा हा कुळगा बदलापूर नगर परिषदेची एवन जोडी आहे. स्वागत आहे आपलं. भव्य दिव्य राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच तुम्ही पाहिली असेल याच क्रीडा नगरीमध्ये. तेव्हा हे दोन खेळाडू अगदी सिनियरच्या भूमिकेत होते आणि बदलापूर संघाने तो सामना जिंकला. ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या बदलापूर नगरीमध्ये. कारण महाराष्ट्रातील अनेक संघ होते. अनेक विविध नगरपालिका आपल्याला पाहायला मिळाल्या. या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा होत्या क्रिकेट आणि कबड्डी. कबड्डीमध्ये सुद्धा बदलापूर संघ राहिला अग्रेसर आणि क्रिकेटमध्ये देखील बदलापूर संघ आहे. म्हणजे कुठे नाही कमी नाही आहे. जिथे प्रेक्षकांचा महापूर तिथे आमचा कुळगाव बदलापूर हे नेहमीच सांगितलंय. नऊ धाबा फलकावरती 2 चौकार आलेत. 18 धाबांची गरज असताना वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं की. आणि आता 18 धाबांची गरज असताना सर आमच्या फेमस सायकल शॉपचे सर्वे सर्वा मिस्टर आराफ शेख ऑन साइडला आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा देखील बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. सलग 3रा चौका.
षटकार आणि तीच कोमल 11 हा संघ जिंकलेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आमदार 11 वर्सेस तेज कोमल 11 या दोन संघांदरम्यान होईल अंतिम लढत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 विकेट घेत अवघ्या 2 धावा खर्च केल्या तो नन्ना ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या नन्ना पण तोही शेख ज्याने अत्यंत चांगली गोलंदाजी केली विथ द बॉल. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स ज्याचा राहिलाय तो नन्ना ठरतो या